OUT आउट. गणेश यांचं सुंदर असं क्षेत्ररक्षण, सूर्यकासा थ्रो आणि अमोल यांचं विकेट किपिंग. आत्ताचे 2 रन असतील. संघाला बसलेला पहिला धक्का रोहित यांच्या रूपाने. रोहित यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहे 22 शिरनामे. सुंदर असा बॉल टाकलेला 22 शिरनामे यांनी मारलेला. 1 धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. PMPLच्या प्रांगणावर हरिश्चंद्र साबळे यांचं सहर्ष असं स्वागत. सुंदर असा ठरवला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि धाव बाद. संघाला बसलेला दुसरा धक्का 22 शिरनामे यांच्या रूपात. खूपच घाई, खूपच गडबड. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तारणहार्थ विघ्नहार्थ गणपती बाप्पांच्या चरणावरती नतमस्तक होतो. ज्या मातेने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, त्या मासाहेब जिजाऊ ज्या राजाने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं, ते छत्रपती शिवराय. आणि ज्या राजाने वारस हक्काने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न आपल्या अंगा खांद्यावरती खेळवलं, ते छत्रपती शंभूराजे यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. आणि उपस्थित तमाम क्रिकेट प्रेमींचं पालखी मैदान ऑक्शन प्रीमियर लीगच्या निमित्ताने मनापासून सहर्षाचं स्वागत. आजच्या दिवसभरामधील पहिलीच मॅच आपण पाहतो. इथे चेंडू उंच हवेमध्ये झेल टिपलाय आणि फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक 3 देखील मैदानाच्या आतमध्ये बसलाय. फलंदाज बाद होईल. विकेट. पाच धावसंख्येवरती 3 महत्वपूर्ण धक्के मैदानाच्या आतमध्ये बसलेले पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर गणेश गायकवाड मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच क्रमांकाचं सुरू आहे आणि पहिल्या षटकामध्ये शिवम अफलातून कामकाज करताना पाहायला मिळालाय. इथे देखील आक्रमण आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. बॅक टू बॅक दुसराही धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल. फलंदाज होतोय बाद. 4थ्याही क्रमांकाची विकेट आली आहे. आल्या सरशी गणेशला जड पावलांनी मैदानाच्या बाहेर परतावं लागतंय. जबरदस्त कामगिरी पहिल्या षटकामध्ये शिवम मोडकची पाहायला मिळते. अफलातून गोलंदाजीचा नजराना पाहायला मिळाला. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलंय. 4 बाद 5 धावा धावफलकावरती आहेत. इथून पुढील काळामध्ये नक्कीच मैदानाच्या आतमध्ये कोणाला तरी थांबावं लागेल. एक जबरदस्त कामगिरी करावं लागणार, यात मात्र शंका नाही. मॅच दोन्ही टीमसाठी महत्त्वपूर्ण आहे. शेवटच्या क्षणापर्यंत झुंज आपल्याला पाहायची आहे.
महत्वपूर्ण मॅच आज दिवस क्रमांक 3 पालखी मैदान ऑक्शन प्रीमियर लीग. खरं तर ऑक्शन पद्धतीने खेळाडूंची झालेली निवड आणि त्यानंतर मात्र वडकी गावातील खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म या स्पर्धेच्या निमित्ताने मिळालेला पाहायला मिळतोय. जबरदस्त लढती आज देखील या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. षटक क्रमांक 2 आदित्य, तर न्यू बॅटर राम जाधव. बॅकफूटवरती सरकलेत. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जाईल. इथे चेंडू डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. आणि बॅटने दिशा देण्याचं काम जरूर करायचं होतं. 2 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. स्वतः गोलंदाज झेल घेण्यासाठी प्रयत्न करतील. तोपर्यंत एक धाव नक्कीच वाऱ्याच्या वेगात पळून पूर्ण केली आहे. एका धावेने धावफलक पुढे न्यायचे. धावफलकावरती 6 धावा आहेत. इथे देखील समोर दिशेने आक्रमण तर आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. वेगवान सिंगल पुनश्च एकदा येताना पाहायला मिळेल. एक धावसंख्येच्या मदतीने 7 धावा आहेत. वेडात मराठी वीर दौडले 7. म्यानातून उसळे तलवारीची वात. शेवटच्या सणापर्यंत झुंज द्यावी लागणार यात मात्र शंका नाहीये. 7 धावा आहेत 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॅकफूटवरती सरकलेत. समोरच्या दिशेने आक्रमण. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बाराच्या वेगात चेंडूपर्यंत पोहोचतायत. फेकी सुरेख. एकाच धावेने समाधान. धावफलकावरती 8. शांत प्रकारचं वातावरण नक्कीच पाहायला मिळतंय. अशांत करणारी फटकेबाजी आता मैदानाच्या आतमध्ये होणं गरजेचं आहे. इथे देखील आडव्या बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक धावतील. चेंडूच्या पाठमोर चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न तिथे देखील सुरेख होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक सिंगल. एका धावेने धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. 9 रन ऑन बोर्ड. 9 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक देखील लाजवाब पाहायला मिळतंय. इथे आक्रमण झालंय. आक्रमण आडव्या बॅटने चेंडू सरळ मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. वाघाची धाड आणि फोडला पाड. येतोय षटकार. छेरान. दोन षटकांचा खेळ संपलाय. 4 बाद 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. यानंतर विजयभाऊ गायकवाड युवा मंच आणि अनिल दादा मोडक 11 या 2 संघांमध्ये आपल्याला मॅच पाहायची आहे. बोथ कॅप्टन विनंती आहे प्लेइंग 11 सुरुवातीला द्या. त्यानंतर नाणेफेक आपण लगेचच इनिंग ब्रेकमध्ये संपन्न करणार आहोत. तर षटक क्रमांक 3 गोलंदारीच्या माध्यमातून अक्षय मोडकला इथे आमंत्रित केलंय. अगदी पहिला दिवस आठवा. पहिल्या दिवसामध्ये ह्या गोलंदाजाने आपलातून कामकाज केलेलं आपण सर्वांनी पाहिलंय आणि आज देखील तशाच प्रकारचं कामकाज करावं लागेल. शिवम मोडकचं पहिलं षटक आपलातून आलं. तब्बल 4 फलंदाज बाद करण्यामध्ये यश. 2 रनआउट तर 2 कॅच आउट. अशा प्रकारचं रणरूप रणनीती त्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिली. दुसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर आदित्य यांना आपण पाहिलं. 10 धावा आदित्य देखील खर्च करताना पाहायला मिळाले. तर ह्या षटकामध्ये अक्षयला मात्र आमंत्रित केलंय की अशा प्रकारचं कामकाज अक्षय करतील. प्रश्नचिन्ह आपल्या सर्वांच्या समोर आहे. प्रत्येक संघाचा मानस आहे या स्पर्धेची मेगा फायनल जिंकायची, परंतु त्यासाठी कष्ट हे घ्यावेच लागतील. आडव्या बॅटने दिशा दिली. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. वेगवान सिंगल. एका धावसंख्येच्या मदतीने 16 धावा धावफलकावरती आहेत. मोठे फटके येणं गरजेचं आहे कारण एक सन्मानजनक स्कोर उभा राहायचा आहे. त्यासाठी कष्ट हे घ्यावेच लागतील. इथे देखील आडव्या बॅटने समोर दिशेने दिशा दिली. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा वाऱ्याच्या वेगात. 1 रन शॉट अर्थात एकच धावा आहे. एका धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. अक्षय तिसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आडव्या बॅटने दिशा दिली. डीप एक्स्ट्रा कव्हर. क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी देखील सुरेख होताना पाहायला मिळते आहे. तोपर्यंत अगदी आपण पाहूया एक वेगवान सिंगल. धावफलक 1च्या मदतीने 18. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. शॉट मिड विकेट क्षेत्रामध्ये टिपला जाईल. झेल
फलंदाज होतोय बाद. अक्षयला देखील परतवण्यामध्ये यश. धक्का क्रमांक 5 देखील मैदानाच्या आतमध्ये बसला जातोय. शिवतांडव वॉरियर्स संघ एका बाजूने आहे तर दुसऱ्या बाजूने झुंजार फायटर्स. या दोन संघांमध्ये आमने सामने गाठ नक्कीच पहिल्याच मॅच मध्ये तिसऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेटचा असणारा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. हाफिज क्रिकेट स्पर्धांमधील मानाची स्पर्धा ऑक्शन प्रीमियर लीग. सिद्धेश मोडक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. कशा प्रकारचं कामकाज करतील. अफलातून गोलंदाजी ह्याही षटकामध्ये अक्षयची पाहायला मिळते. हा चेंडू अगदी आपण पाहूया सुरेख लाजवाब त्यांना पाहिजे. डेड बॉलचा इशारा आहे. मृत स्वरूपाचा चेंडू पंच घोषित करतायत. पुन्हा एकदा गोलंदाजी बारकवर गोलंदाज सज्ज होतील. अक्षय बॅटची हलकीची एज घेत एक टप्पा खात सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन दाखल होतोय. पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. तिसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असलेलं पाहायला मिळत आहे. विजय दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. विजय मिळवायचा आहे त्यासाठी कष्ट हे घ्यावेच लागतील. इथे समोरच्या दिशेने आक्रमकता पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहे. डीप कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. सिंगल डबलचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये अवलंबलं जात आहे. 2 धावा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाईल. 20 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांचा खेळ मात्र इथे संपलाय. शेवटचा आणि अंतिमचं षटक अजूनही बाकी आहे. शेवटचा आणि अंतिमचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होतंय. प्रणव मोडक गोलंदाजीच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतील. शेवटच्या षटकामध्ये आक्रमण होणार का? अडबाटे चेंडू खेळलाय. अलॉंग दी कार्पेट फटका. क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळेल. वेगवान सिंगल. एका धावसंख्येच्या मदतीने 21 धावा धावफलकावरती आहेत. 21 लॉस ऑफ 5 विकेट. अडचणीमध्ये सापडलाय संघ. इथे अगदी आपण पाहूया उजव्या एसटीच्या खूप दूरवरती चेंडू राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा. 22 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अडचणीमध्ये सापडलाय संघ. मोडला जरी संसार तरी मोडणार नाही कला. आणि पाठीवरती हात ठेवून फक्त लढमाना. शेवटच्या क्षणापर्यंत झुंज द्यावी लागेल. इथे आक्रमण आहे. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल सुटलाय आणि याचबरोबर चेंडू सीमारेषेच्या बाहेर देखील आहे. षटकार चेरान. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 28 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. या चुका टाळाव्याच लागतील यात मात्र शंका नाहीये. प्रणव पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. अंतिमचं षटक. हाणामारीचं षटक म्हणून या षटकाकडे पाहावं लागेल. इथे देखील शॉटम पूल केलाय. समोरच्या दिशेने आक्रमण तर आहे. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपलाय झेल. फलंदाज होतोय बाद. 6व्याही क्रमांकाचा धक्का बसलाय. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये निखिल गायकवाड दाखल होताना पाहायला मिळत आहेत. कुल कॅप्टन आहेत संघाचे. धावफलकावरती
28 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही अंतिमच्या षटकातील अंतिमचे काही चेंडू बाकी आहेत. टेनिस बॉल क्रिकेटचा असणारा धगधगता थरार. हाफ पिच क्रिकेट स्पर्धेमधील वडकी गावामध्ये प्रथमतः ऑक्शन पद्धतीने मात्र खेळाडूंची झालेली निवड आणि त्यानंतर बाणाचा करंडक. पालखी मैदान ऑक्शन प्रीमियर लीग आपण सर्वच जण अनुभवतोय. इथे देखील आडोबॅटने दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. फेकी येते. डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून पुन्हा एकदा इथं पाहायला मिळेल. कोणत्याच प्रकारच्या धावा नसतील. हा देखील चेंडू सुरेख लाजवाब पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळतोय. 28 धावा स्थिर आहेत. इथे देखील पंचांकडे दाद मागितली गेली आहे. पंचांचं बोट देखील आकाशाकडे जात आहे आणि कॉट बिहाइंड विकेटची शिकार. फलंदाज होतोय बाद. चला यानंतर विजयभाऊ गायकवाड युवा मंच आणि अनिलदादा मोडक 11 बोथ टीमचे कॅप्टन. विनंती आहे आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित राहा. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये टॉस संपन्न करणार आहोत. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. एक धाव घेण्यासाठी प्रयत्न देखील होताना पाहायला मिळेल. षटक संपेल मैदानाच्या आतमध्ये. चौथ्या क्रमांकाचं 4 षटकांचा खेळ संपलाय. 7 बाद 29 धावा बनवल्यात. विजयासाठी 30 धावांचं टार्गेट. 24 चेंडू आणि 30 धावा विजयाचं समीकरण. विजयभाऊ गायकवाड युवा मंच आणि अनिलदादा मोडक 11 बोट टीमचे कॅप्टन. विनंती आहे आपण लगेचच उपस्थित राहा. नाणेफेक आपण लगेचच संपन्न करणार आहोत. अनेक दानशूर दातृत्व या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळत आहेत. प्रथम क्रमांक 33,333 अनिल काका गायकवाड, निलेश शेठ आंबेकर, सचिन शेठ गायकवाड यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे. द्वितीय क्रमांक 22,222 संतोष शेठ साबळे, गणेश शेठ आंबेकर, माऊली शेठ चौगुले. तर तृतीय क्रमांकासाठी 11,111 सुनील शेठ गायकवाड, मयूर शेठ मोडक, अशोक शेठ मोडक. चतुर्थ क्रमांकासाठी 5,555 गणेश शेठ शेवाळे यांच्या माध्यमातून नक्कीच पारितोषिक पाहायला मिळतंय. त्याचप्रमाणे पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचं असणारं लाईव्ह प्रक्षेपण यूट्यूब लाईव्ह सौजन्य पहिलवान दत्ताभाऊ गायकवाड, संदीप शेठ मोडक, हरिश्चंद्रजी साबळे यांच्या माध्यमातून आहे. मॅन ऑफ द मॅच साठी असणारी आकर्षक ट्रॉफी संतोषजी चव्हाण, मेडल सौजन्य आदरणीय गणेश सोनू मोडक, अंपायर सौजन्य राजेंद्र आंबेकर, चंद्रकांत राणा साबळे. तर कॉमेंटेटर सौजन्य नितीन शेठ गायकवाड यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. पाणी सौजन्य रोहितजी मोडक, बॉल सौजन्य सुमित भैया गायकवाड, सूरजजी गायकवाड यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समनसाठी सौजन्य अजितजी साबळे साहेबांच्या माध्यमातून आहे. स्टंप स्पीड मशीन सौजन्य अनिलजी मोडक, अक्षयजी मोडक यांच्या माध्यमातून आहे. तर ट्रॉफी सौजन्य अमित भाऊ मोडक, आदरणीय विशाल शेठ मोडक यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. वडकी नाला हिरोज, गायदरा कॅपिटल, अखिल वडकी गाव यांच्या आयोजनातून मात्र पर्व पहिलं पालखी मैदान ऑक्शन प्रीमियर लीगचं नक्कीच संपन्न होताना पाहायला मिळेल. तब्बल 10 संघ मालकांनी संघ मालकत्व या स्पर्धेच्या निमित्ताने घेतलेलं आपण सर्वांनी पाहिले. अनिल काका गायकवाड युवा मंच अनिल काका गायकवाड यांच्या मालकीचा संघ आहे. शिवतांडव वॉरियर्स किरण शेठ पवार यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. अविनाश अण्णा मोडक युवा मंच अविनाश अण्णा मोडक यांच्या मालकीचा संघ आहे. अमोलदादा गायकवाड युवा मंच अमोलदादा गायकवाड यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. त्यानंतर अगदी आपण पाहूया अमोलदादा गायकवाड युवा मंच अमोलदादा गायकवाड यांच्या मालकीचा संघ. झुंजार फायटर्स सागरजी मोडक यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. चक्रधर फायटर्स शरद शेठ मोडक यांच्या मालकीचा संघ आहे. हरिचंद्र साबळे युवा मंच पहिलवान हरिचंद्रजी साबळे यांच्या मालकीचा संघ.
प्रतीकदादा कुंजीर युवा मंच, प्रतीकदादा कुंजीर यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. अनिलदादा मोडक 11 अनिलजी मोडक यांच्या मालकीचा संघ आहे. तर विजय भाऊ गायकवाड युवा मंच, विजयजी गायकवाड यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. तब्बल 10 संघ मालकांनी घेतलेलं संघ मालकत्व आणि तदनंतर ऑक्शन पद्धतीने झालेली खेळाडूंची निवड. एक जबरदस्त आयोजन यावर्षी मात्र या स्पर्धेचं झालंय. पहिलंच पर्व संपन्न होत आहे. मुख्य आयोजक जर पाहिले तर संतोषजी चव्हाण, प्रणवजी निगडे, आनंदजी ढवळे, सार्थकजी आंबेकर, सुमितजी शिंदे आणि धनराजजी साठे यांच्या अथक प्रयत्नातून मात्र ही क्रिकेटची स्पर्धा अर्थात वडकीनाला हिरोज आणि गायदरा कॅपिटल अखिल वडकी गाव यांचं सुपर डुपर हिट आयोजन या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळेल. सर्वच आयोजक कमिटीचं मनापासून कौतुक आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने करतो. बॅकफुटवरती सरकले, दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. अक्षय शेवाळे षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली आहे. इथे देखील आडो बॅटने दिशा दिली. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. No+1 2 धावा येतील म्हणजे अतिरिक्त स्वरूपात पाहायला मिळत आहेत. यानंतरचा चेंडू मात्र फ्री हिट. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. पुढे सरसावं चेंडू खेळून काढलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. त्याचप्रमाणे स्पर्धेच्या निमित्ताने जर पाहिलं गेलं तर विशेष पारितोषिक देखील पाहायला मिळत आहे. मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक असणारी कॅप, त्याचप्रमाणे बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन साठी आकर्षक असे शूज नक्कीच या स्पर्धेच्या निमित्तानं क्रिकेटमध्ये व्यक्तिमत्व म्हणून आम्ही ज्यांच्याकडे सातत्याने पाहतो आदरणीय सचिनदादा दापकीर यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने लाभले. त्यांचंही मनापासून सरच्याचं स्वागत आम्ही करतो. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 7 धावा पाहायला मिळत आहेत. पहिलवान हरिश्चंद्रजी साबळे साहेबांच्या शुभास्ते यानंतरच्या मॅचचा टॉस लगेचच आपण संपन्न करतोय. इथे देखील आडवा बॅट दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक धावतील चेंडूच्या पाठमोर स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. सिंगल डबलचं समीकरण अवलंबलं जात आहे. 2 धावा येतील. धावफलकावरती 9. पहिलवान हरिश्चंद्रजी साबळे साहेबांच्या शुभास्ते नाणेफेक आपण संपन्न करतोय. इथे देखील फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय. संघाचे संघ मालक आहेत. त्याचप्रमाणे यूट्यूब लाईव्ह सौजन्य पहिलवान हरिश्चंद्रजी साबळे साहेबांच्या माध्यमातून लाभलेला आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते यानंतरच्या मॅचचा टॉस आपण लगेच संपन्न करत आहोत. विजयभाऊ गायकवाड युवा मंच संघाने टॉस विन केलाय आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय आहे. तर प्रथमतः क्षेत्ररक्षण करत असताना अनिल मोडक 11 संघ आपल्याला पाहायला मिळेल. अकरा धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलंय. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. समोरच्या दिशेने आक्रमण. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून तर आलाय. No+2 3 धावा येतील. निखिल गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. कुल कॅप्टन आहे. साजेशी कामगिरी करावी लागेल. धावफलक पुढे जाईल. 14 धावा धावफलकावरती आहेत. इथे देखील आक्रमण. नो बॉल प्लस षटकार. 7 धावा बोनस स्वरूपात येताना पाहायला मिळतील. आक्रमण अगदी पहिल्या षटकामध्ये अगदी शांत प्रकारचं पाहायला मिळालं, परंतु इथे दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज आलेत निखिल आणि निखिलवरती फार मोठं आक्रमण होतंय.
इथे देखील अडोबॅटे चेंडू खेळून काढलाय क्षेत्ररक्षक धावतील चेंडूच्या पाठमोर सिंगल तर घेतली आहे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न प्रयास 2 धावा चित्त्याच्या सपळाईने पडून पूर्ण होत आहेत धावफलक 2च्या मदतीने 23 धावा धावफलकावरती आहेत बॅकफुटवरती सरकले दिशा दिली आहे क्षेत्ररक्षक धावतील चांगले क्षेत्ररक्षण तिथे देखील होतंय एक वेगवान सिंगल 1च्या मदतीने धावफलक पुढे जाईल 24 धावा आहेत इथे आक्रमण समोरच्या दिशेने परफेक्ट मिडल ऑफ द बॅट धोनी स्टाईल मध्ये सामना संपवलाय षटकार आलाय आणि या षटकाराबरोबर या सामन्यावरती विजय झुंजार फायटर्स संघाने नक्कीच मिळवलाय खूप खूप असं अभिनंदन शिवम मोडक ठरतायत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच आपल्यातून गोलंदाजी त्यांची पाहायला मिळाली आणि त्यानंतर सामनावीर पुरस्काराने आपण गौरवित करतोय शिवमला विनंती असेल आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा स्कोरवर चला यानंतर अनिल मोडक 11 संघ आपण पाहतोय ऋषिकेश मोडक शुभम मोडक गणेश मोडक स्वप्नील झेंडे रोहित बनाते ऋषिकेश गायकवाड निखिल गायकवाड प्रणव मोडक आणि वैभव जाधव अशी प्लेइंग 9 ची लिस्ट आपण पाहतोय तर प्रथमेश